अशी ही मुळ्याची भाजी चणा डाळी आणि मसाल्यामध्ये केली की अजिबात या मुळ्याच्या भाजीला उग्र वासही येत नाही. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता यानंतर तुम्ही पहा ही भाजी कशी बनवली आहे ती. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळणारी अशी ही मुळ्याची भाजी आज आपल्याला तयार करायची आहे. मुळ्याच्या भाजीला असा हा उग्र वास येतो आणि वेगळ्या प्रकारच्या खाल्ल्यानंतर ढेकर येतात. त्यामुळे काही जण मुळ्याची भाजी खायला मागत नाहीत. ही जर मुळ्याची भाजी तुम्ही चणा डाळीत बनवलीत तर अगदी भाजी तुम्ही चाटून पुसून खाणार. अगदी न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील. चला तर मग चणा डाळीमध्ये आपण अशी ही मुळ्याची भाजी तयार करूयात. मुळ्याची भाजी व्यवस्थित निवडून मी स्वच्छ धुवून आता ही कापून घेणार आहे. या 2 मुळ्याच्या भाजीच्या जोडींसाठी मी इथे तुम्ही पाहू शकता असे हे मोठे कांदे 6 मी या मुळ्याच्या भाजीसाठी घेतले आहेत. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया ठेचून घेतलेला लसूण. त्यामध्ये घालायची आहे मिरची. लसूण परतून घेतला की घालूयात कांदा. तेलामध्ये अशा प्रकारे कांदा सर्व हा परतून घ्यायचा आहे. पाव चमचा घालूया हळद. हळद कांद्यात अशी सर्व मिक्स करून घ्या. आता ही मुळ्याची भाजी आपल्याला मिरचीत न बनवता मसाल्यामध्ये बनवायची आहे. इथे मी 1.5 चमचा असा हा तिखट लाल मसाला घालून घेत आहे. भाजीमध्ये जो मुळ्याचा कांदा असतो तो मी कापून या भाजीमध्ये घातला आहे. इथे मी अर्धी वाटी अशी चणा डाळ भिजत घातली होती. ती आता यामध्ये आपण घालून घेऊयात. आता घालूयात बारीक चिरून घेतलेला मुळा. थोडीशी मुळ्याची भाजी घालून घेतली का अशी ही या चणा डाळीमध्ये परतून घ्यायची आहे. आता ही सर्व भाजी मी या कढईमध्ये घालून घेते. सर्व भाजी पातेल्यामध्ये घालून झाली की अशी सर्व एकत्र करून घ्यायची. चवीनुसार घालूया यामध्ये मीठ. गॅसची फ्लेम स्लो करून यावरती आता आपण ताट झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनिटे ही भाजी अशीच वाफवून घ्यायची आहे. 15 मिनिटामध्ये काय होणार आहे, ही चणा डाळ अशी व्यवस्थित शिजणार आहे. 15 मिनिटे ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची असेल तरी सुद्धा काय करायचं आहे, 10 मिनिटानंतर ही भाजी ही अशी परतून घ्यायची. त्याच्यानुसार कसं मग आपल्याला अंदाज येतो ही डाळ कितपत शिजली आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता ही डाळ अगदी जवळजवळ 1% शिजली आहे. आणखी 5 मिनिटं आपण ही भाजी पुन्हा वाफवायची आहे. म्हणजे बरोबर अगदी 15 मिनिटात ही भाजी तयार होणार आहे. पुन्हा 5 मिनिटानंतर पाहूयात. इथे तुम्ही पाहू शकता भाजी ही व्यवस्थित अशी खरपूस पण झाली आहे आणि यामध्ये ही चणा डाळ सुद्धा शिजली आहे. ही पहा, अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे. यामध्ये तुम्ही खोवलेलं ओलं खोबरं घाला किंवा शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता. पण इथे हे चण्याची डाळ घातल्यामुळे मला काही इथे आवश्यकता वाटलेली नाही आहे खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट घालायची. अशीच ही भाजी शेंगदाण्याचं कूट ओलं खोबरं न घालता सुद्धा छान लागते. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन.